कोंडाची फर्जन, वाघांचा वाघ. आम्ही तुमचीच वाट पाहत होतो. एका वाघाच्या सिमतीची कामगिरी आहे. विडा उचलणार, कामगिरी विचारली नाहीत, जीवावरची आहे. पण यावेळी उडी चुकता कामा नये, कारण आमची या किल्ल्यावरची स्वतःची उडी एकदा चुकली आहे. मिर्झा राजाशी तह केला तेव्हा आदिलशहाच्या घशातून हा किल्ला सहज काढून घेऊ असं वाटलं होतं आम्हाला. पण नेतोजीराव पालकर उशिरा पोचले आणि आम्हाला शिकस्त खावी लागली. हजारो रक्तमांसाचा चिखल झाला आमच्या डोळ्यासमोर. कोंडाजी नेतोजीरावांसारख्या माणसाला याच किल्ल्यापायी आम्ही स्वराज्यातून बाहेर काढलं होतं. परंतु आता आम्हाला किल्ला हा हवा आहे स्वराज्यासाठी, रयतेसाठी.